तुम्हाला एक 20 वर्षाच्या पोराला फिटनेस बद्दल काय ॲडवाइस द्यायची? तालीम, दररोज व्यायाम करणे, तालीम खुराक, आणि त्याचा डाएट कसा असायला पाहिजे? दूध, अंडी, केळी, दोन ते तीन 4 तास झोप घ्यायलाच पाहिजे व्यायाम केल्याच्या नंतर. आणि खुराक चांगला पाहिजे. आणि नॉन व्हेज व्हेज नॉनव्हेज नाही. नॉनव्हेज बोकडाचं मटण आहे का, मसाल्यातलं नाही खायचं, उकळलेलं खायचं बोकडाचं मटण. उकळलेलं. हा. आणि आता ह्यो मार्शल आर्ट्स का रे? मार्शल मार्शल आर्ट्स बद्दल काय वाटतं? मार्शल आर्ट, कराटे का, मिक्स मार्शल आर्ट्स ऑल ग्रॅपलिंग, टायकोंडो, जुजुत्सू, बॉक्सिंग, परत ग्रॅपलिंग, रेसलिंग रेसलिंग. मिक्स. हा. आपल्या शिकव बरं मार्शल आर्टचं काय. आणि अजून एक गोष्ट विचारायची तुम्हाला, ते म्हणजे तुम्ही कुठला बिझनेस चालू केला का? मी UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले 6. UPSC. काय बघा, काकाची बॉडी बघा, तालीम ना, प्युअर तालीम. जिम बद्दल काय वाटतं काका तुम्हाला? बद्दल किती बिंग एक्सपोज असं एक किती वर्षाची बॉडी असेल? कशाची माझी माझी मी बारकेपणापासून मी ऍक्टिव्ह होतो सोडला. बाळासाहेब बनसोडे माझं नाव. अरे बापरे, तुम्ही कॉम्पिटिशनला खेळला असेल मग? खेळलो, त्यामध्ये किती नंबर मग? फर्स्टच यायचो. अरे बापरे, तुमचा माइंडसेट काय होतं? कशाचा? हे आपला कशात म्हणजे तुम्ही फर्स्ट यायचं तर तुमचा माइंडसेट काय होतं? कुस्तीतला ना, हा, नंबर 1. रोल मॉडेल? रोल मॉडेल माझं तसं कोणच नाही म्हणल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, अरे बापरे. बाबासाहेब आंबेडकर, हा. महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, जिजामाता, संभाजीराजे. देशाचे नाही, जागतिक विचार आहेत, प्रगतीचे विचार आहेत. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुम्ही काय शिकला? छत्रपती शिवाजी महाराज तर तालमीला आणि कुस्तीला, कुस्तीचा दांडपट्ट्याचा तर तो कोहिनूर हिरा होता. छत्रपती शिवाजी महाराज. हा, अच्छा. महाराजांनी जे ब्रिटिशांना जमलं नाही, ते समुद्रातलं पहिलं आरमार छत्रपती श्रीमंत योगी राजाधिराजधीश शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्याकडून ब्रिटिश शिकले. ब्रिटिशांना काही येत नव्हतं. महात्मा फुलेंकडून अक्कल शिकले की संस्था कशी चालवायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 1932ला प्रस्ताव दिला, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस बाबासाहेब निबंध सादर केला इकॉनॉमिकचा, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, आणि 1924ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डिलीट ही पदवी मिळाली. डिलीट बाबासाहेब म्हणजे? डिलीट ही पदवी मिळाली. हा. पुढं हा. एकदम सगळे. हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्यावेळेस बाबासाहेबांनी म्हणजे त्या परिषदेला हजर झाले बाबासाहेब, आणि जगातले सगळे अर्थतज्ञ हजर झाले. आणि त्यावेळेस एका ब्रिटिश अधिकाऱ्यांचं भाषण चालू लास्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याला वाटलं जरा काहीतरी नाही का, त्याला काही जमत नसेल, लास्टला पण जो बोलणारा बोलत होता ते बाबासाहेबांच्याच ग्रंथावर बोलत होता. हे त्याला माहित नव्हतं, आणि हेच बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्याला माहित नव्हतं. अच्छा. 1932ला रिझर्व्ह ऑफ बँकेचा प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हत्ती ही चित्र रिझर्व्ह ऑफ बँकेवरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले, डिझाईन ही बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. आणि 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या नावाची संस्था देशात स्थापित झाली. अरे बापरे. तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कडून काय शिकला? कुठले पुस्तक वाचलेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून तर शिकलो की मोक्याच्या जागा ही माझ्या भारत देशातल्या मुलामुलींनी पटकवल्या पाहिजे. त्याच्यामुळे मी UPSCचा 12 वर्ष स्टडी केला. मी दिल्लीला होतो. अरे बापरे. 7 वर्ष. तर तुम्ही UPSC मध्ये किती रँक? रँक नाही ना मित्रा, रँक कसं म्हणता येणार. ज्यावेळी UPSCचा इंटरव्ह्यू लास्टची प्रक्रिया असते, प्री मेन्स आणि नंतर UPSCच्या इंटरव्ह्यूला कॉल होतो. ही 1.5 वर्षाची प्रक्रिया आहे प्रत्येक पेपरची. काय तर ही पास आउट झाल्याच्या नंतर, इंटरव्ह्यू पास झाल्याच्या नंतरच रँक असतो, तसा नसतो. अच्छा, तुम्ही किती अटेम्प्ट दिले मग?
मी हाय एवढे दिले चालू प्रक्रियामध्ये. अच्छा. पण 6 इंटरव्ह्यू दिलेले. तुम्ही 12 वर्षामध्ये UPSC मध्ये काय शिकला? आता जर कोणाला इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे आता द्यायचं असेल, तयारी करायची असेल, तर तुमच्या 3 टिप्स काय असतील त्याला? जर UPSC पर्यंत जर फायनल टप्पा मारायचा असेल, NCERT ही नावाची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं सगळ्या विषयाची गडगंजी अशी उघडून केलं पाहिजे की नाही का. पुणे करार 25 सप्टेंबर 1932लाच झाला, ही उत्तर कन्फर्म त्याला आलं पाहिजे. तेवढं आलं नाही की मग तो अजून पण नाही, जर करेक्ट उत्तराचं प्रश्नाचं उत्तर जर नाही दिलं तर तिचा मार्क वनथर्ड आहे, अच्छा. मायनस होते. तुम्ही त्या 6 इंटरव्ह्यू मध्ये काय शिकला? मी काय कशा असते ते इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू म्हणजे आता जे मला तुम्ही प्रश्न विचारताय, ते प्रश्न काय तुम्ही लिहून आणलेले नाही. बरोबर. तुम्ही जे अपेक्षित उत्तर माझ्याकडून हवंय तुम्हाला, ते माझ्याकडून तुम्हाला आलं पाहिजे. आता तुम्ही माझा इंटरव्ह्यूच घेताय, पण त्या पद्धतीचा नाही की 4 ते 5 IAS ऑफिसर असतात किंवा IPS दर्जाचे ऑफिसर असतात, IRAS दर्जाचे ऑफिसर असतात, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसच्या ऑफिसर असतात, इंडियन फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर असतात. देशाच्या ज्या 26 नागरी सेवा परीक्षा आहेत सिव्हिल नागरीच्या, त्या पद्धतीचे कोण केरळचा असतो, मुंबईचा, त्याची एक कमिटी असते, एक चेअरमन असतो, सदस्य असतात. आणि इंटरव्ह्यू दिल्लीला धोरपूर हाऊसमध्ये UPSCचा. अच्छा. त्याच्यामध्ये आणि MPSC मध्ये काय फरक असतो? MPSC किरकोळ, UPSC. तुम्ही जर झाले असते तर आता कुठं असता तुम्ही? मी झालो असतो तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस कुठल्या तरी जिल्ह्याचा DM असतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अर्थात कलेक्टर जिल्हा. अच्छा. मग तुमच्याकडे किती ताकद असते? ताकद म्हणजे जिल्हाच सांभाळावा लागतो ना. ताकद नाही म्हणत, मला राज्यघटनेने दिलेली एक पावर असते. पावर. हां हां. ती माझ्याकडे नसते, ती खुर्चीकडे असते. अच्छा, मी खुर्चीला. तिथला भारत देशाचा एक कर्मचारी म्हणून मी त्या खुर्चीवर बसलेलो असतो. माझ्याकडे काहीच नसतं. ज्यावेळेस मी त्या खुर्चीवर बसतो त्यावेळेस पावर आपोआपच, देशाच्या राष्ट्रपतीला जशी पावर दिली, देशाच्या प्रधानमंत्र्याला जशी पावर दिली, लोकसभेच्या सभापतीला जशी पावर दिली, किंवा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जशी पावर दिली, राज्याच्या राज्यपालांना जशी पावर दिली, राज्यांच्या काही राज्य केंद्रशासित प्रदेश असतात, त्या केंद्रशासित प्रदेशाला राज्यपाल नसतो, नायब राज्यपाल असतो. त्यात राज्यघटनेने जी ताकद उभा केली ना, ती ताकद कोणच नाही उभा करू शकत. अच्छा. ह्या देशात सगळ्यात जास्त ताकद म्हणजे कुठल्या पोझिशन मध्ये आहे? इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस, IAS. आणि दुसरं IAS सोडून IPS सगळ्यात ज्या सिव्हिल नागरी सर्व्हिस सेवा आहेत का, 26 जागा, 26 पोस्ट, हेच देश चालवत. कुठला पुढारी देश नाही चालवत, कुठली संस्था देश नाही चालवत, आणि एखादा अधिकारी देश नाही चालवत. अच्छा. नाही चालवत. अच्छा. आणि आत्ताच्या काळात जे देशामध्ये करप्शन चाललंय त्याबद्दल काय बोलायचं काका तुम्हाला? करप्शन चाललंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जर माझ्या मतामधले, माझ्या वैयक्तिक मतामध्ये जर 5च ऑफिसर असेल ना, 5च लोक असतात, देश बदलवून टाकतील. तशा विचाराची लोक. करप्शन प्रत्येकाला घर भरायची सवय लागली. पुढारी असेल, एखादा XYZ अधिकारी असेल, कुणाचं नाव कुठल्या पुढाऱ्याचं घेत नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याचं घेत नाही, किंवा कुठल्या नाही का थोटांड देवऋषी असतो. आता अलीकडे प्रकरण घडलंय अशोक खरात नाशिकचं, तर त्या पुढाऱ्याच्या संबंधित, त्या देवऋषीच्या संबंधित, बंधुबाबाच्या संबंधित जेवढे आलेत, रुपालीताई चाकणकरला राजीनामा द्यावा लागला, द्यावा लागतोय. बरोबर. त्या अशा गोष्टी. पण ताईनं पण सहकुशीनं राजीनामा दिला. ताईला काही त्यांनी आमंत्रित नव्हतं केलं किंवा त्यांनी त्याच्या मनाने विश्वस्त म्हणून घेतलं होतं त्यांच्या संस्थेवर, तर ताईनं सहकुशीने राजीनामा दिला. ह्यालाच राज्यघटनेची पावर म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन अँड फादर DR भीमराव आंबेडकर.
अच्छा, आणि अजून एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे की एज्युकेशन सिस्टममध्ये तुम्हाला काय कमी वाटतात आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय बदल केले पाहिजेत? एज्युकेशन सिस्टीम सगळी घोटाळीचीच आहे. आता समोरचा ताजा प्रश्न आहे की नीट. हम्म, मोठे गावकर सर हम्म, काही वेळ त्यांनी आंदोलन केलं की नीटच्या परीक्षा की डॉक्टर बनण्यासाठीच्या परीक्षा होत्या हम्म. की त्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पारदर्शक झाल्या. आणि घोटाळा तर ह्यांनीच केला 17-18 जणांनी. ते कुलकर्णी सरांनी जे पेपर सेटर होते, हां, मनीषा हवलदार, हां, मनीषा वाघ, हां. 10-12 जण नीटला नीटच करून टाकलं. मग असं झालं आपण कसं करायचं? जर हां, एखादा सर्जन डॉक्टर हां. MBBS डॉक्टर जर 50 लाख रुपयाला एक प्रश्न पास होत असेल हां, त्याची उत्तर देऊन जर तो पास होत असेल डॉक्टर आणि एक सिंपल ऑपरेशन करायचं असेल पेशंटचं हार्नियाचं तर डॉक्टरला काय जमणार आहे? बरोबर. डॉक्टरला ह्याने ते पेशंट मेला जाईल ना नस दुसरी कापड ना ठेवू. हां, असे डॉक्टर मोठेगाव सरांनी त्या लोकांनी गोळा केले हां, ती तयार केली. हां. असे डॉक्टर माझा एक महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला एक माझी विनंती की असे डॉक्टर हुडकून त्यांची डिग्री रद्द हां, केलीच पाहिजे. हां, फ्रॉड जे डॉक्टर आहेत हां, आता अलीकडेच गर्भलिंग हां, तपासणी देऊन हां, काही जण सापडले. हां. तर जो कायदा कानून मध्ये हम्म, ज्या गोष्टी घडतात हम्म, कायद्याच्या विरुद्ध हम्म, त्याला पळवाटा तेवढे आहे कोर्टात. कोर्टाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. हम्म, कोर्टाच्या पद्धती 3 आहेत. तालुका स्तरावर, हम्म, जिल्हा स्तरावर हम्म, आणि केंद्र स्तरावर. हम्म, तर जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे हम्म. ते देशातला कुठलाच व्यक्ती डावलू शकत नाही की ते आदेश डावलण्याची हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणालाच दिली. हम्म. तर शिक्षण संस्थेत प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही बघताय घोटाळे हां, सगळ्या आता प्रत्येकाची जी मेंदूची 100 अब्जच्या कोटीपासून जर मेंदू बांधला ते तुमचा आहे माझा आहे. 180 IQ अंक असेल तर चांगल्या दर्जाचा असतो. 120 असेल तर चांगल्या दर्जाचा असतो. 70-80 असेल तर ते मतिमंद असतो. सायन्सच्या भागात बोलायला गेलं तर 21व्या जोडीवर जर परिणाम झाला XYच्या हम्म. तर ती मूल मतिमंद जन्माला येतात. बरोबर. त्याच्यासाठी गर्भलिंग तपासणी केली जाते. पण शासनाचा जो आदेश आहे डावलून असे जर डॉक्टर तयार झाले तर देशाची वाट लागायला लय टाइम लागले. आणि यांनी लावूनच ठेवली. हां, हे म्हणजे कुठल्या व्यवस्थेचं हां. सिस्टीमचं नाव नाही घेऊ शकत. हां. पण केंद्राला आणि राज्याला माझी विनंती आहे, या अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजे. जागोजाग शासनाने तरुणांसाठी चांगल्या पद्धतीची कुस्ती केंद्र उभा केली पाहिजे. कुस्तीला वेगवेगळ्या खेळाला हम्म. तलवारबाजी, हम्म. धनुष्य किंवा इतर जे आहेत कराटे काय काय बाकीचे आर्ट आहेत रनिंग मधले हम्म. भालाफेक आहे, गोळाफेक आहे, थाळीफेक आहे. प्रत्येक ह्याला जसं हरियाणा राज्य जसं प्रोत्साहन देतं आणि जसं सांभाळतं तसं महाराष्ट्र शासनाकडे एवढ्या क्वालिटीचे अवेलेबल मुलं मुली असून पण त्यांना प्रोत्साहन मिळत नाही, त्यांना फंडिंग होत नाही. सगळ्यात बघायला गेलं तर हरियाणामधले रेसलरच ऑलिम्पिक खेळतात. पंजाब महाराष्ट्र ढिगाऱ्याने मुलं मुली पडले. त्यातली माझी वैयक्तिक इच्छा आहे की महाराष्ट्रातला एक तरी मुलगा आणि मुलगी ऑलिम्पिकला कुस्तीमध्ये वैयक्तिक पदक सुवर्ण पदक जिंकू शकते. तसं प्रोत्साहन दिलं तर तशी फंडिंग केली तर 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी असं बक्षीस हरियाणा सरकार देते त्या मुलांनी खेळल्यावर मुलींनी खेळल्यावर. आपल्याकडे जरी नंबर 1 आला तरी शासन दुर्लक्ष करते. तर ते रनिंग मला एवढं त्या पोराचं कौतुक झालं नाही किंवा त्याला काय फंडिंग झाली. त्याच्यामुळं
भारत देशाचा चमकणारा हिरा हा मातीत. तुम्ही बोला. ॲक्च्युली मध्ये आज तुम्हाला एक्सपिरियन्स एवढा आहे म्हणल्यावर एवढं 15 मिनटं झालं, आता पॉडकास्टच घ्यावं लागेल आपल्याला, कारण की बरं झालं ॲक्च्युली तुमचा नंबर द्या मला, आपण पॉडकास्टच घेऊ. कारण येतोय ना मी रोज येता का तुम्ही? रोज. धन्यवाद काका. त्या साईडला काय नाव? माझं नाव ऋतुराज चिंचोलेकर.